नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. आजचा जो आपला हा रिपोर्ट आहे तो लोकप्रतिनिधींनी जनतेच्या खिशातील पैशाने केलेल्या विकासाचा, त्याबरोबरच गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांना खरीचा वाटा देत राहिलेल्या पैशातून काटकसरीतून कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या दर्जेदार कामाचा आहे. हा जो रिपोर्ट आहे तो एखाद्या लोकप्रिय लोकप्रतिनिधीला टार्गेट म्हणून नव्हे, तर जिल्हाभरातील नव्हे, जिल्हाच सोडूनच द्या, राज्यभरातील सर्वच जबाबदार लोकप्रतिनिधींना वास्तव दाखवण्यासाठीच आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये दळणवळण व्यवस्थित व्हावं, लोकांचा वेळ वाचावा, यासाठी रस्ते निर्माण करणं किंवा जुने रस्ते दुरुस्त करण्यावर भर दिला जातो. जास्तीत जास्त निधी लावला जातो. पण कोट्यवधी रुपये अंतरून देखील केलेला हा रस्ता पहिल्या पावसातच वाहून जातो. चुकूनच एखादा असा रस्ता असेल की जो वर्ष 2 वर्ष शाबूत राहिलाय, अबाधित राहिलाय. आत्ता जरी तुम्ही बाहेर पडला तरी रस्त्यावर जागोजागी तुम्हाला खड्ड्यांचं साम्राज्य दिसेल आणि खऱ्या अर्थानं भीषण वास्तव देखील समोर येईल. रस्त्याच्या दुरावस्थेला फक्त आपण ठेकेदाराला जबाबदार धरतोय. हे खरं आहे का? पण थोडं थांबा. त्या गोष्टीला ठेकेदाराला जबाबदार धरण्या अगोदर थोडा विचार देखील आपल्याला करायला हवा की या रस्त्याचे पैसे नेमके मुरतायत कुठं? काल परवा ठेकेदार संघटनेने एक मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी अनेक ठेकेदारांनी लोकप्रतिनिधींना किती टक्के वाटा द्यावा लागतोय हे जाहीररित्या सांगूनच टाकलं. आतापर्यंत हे जे बिनउभाट सुरू होतं ते, पण या ठेकेदारांच्या डोक्यावर मात्र पाणी आल्यावर त्यांच्या तोंडातून सत्य बाहेर पडले. अगदी गावातल्या पुढाऱ्यापासून ते मंत्रालयातल्या मंत्र्यांपर्यंत हे वाटलं जात असल्याचं एक वास्तव समोर आले. मग जर असंच असेल तर मग राहिलेल्या पैशातून दर्जेदार काम कसं होईल याचा विचार आपणच केला बरा. आता तर किलोमीटर मागं 1-1 कोटी रुपये मंजूर होत आहेत. पण जाऊ तिथं खाऊ या वृत्तीमुळं रस्त्यांचा दर्जा काही सुधारत नाही. त्यातच दर्जाविषयी न बोलणारे नागरिक मात्र अशा लोकांना बळ देणारे ठरत आहेत. मलिदा खाणं हे खाणाऱ्याला गोड वाटत असलं तरी देखील नागरिकांनी खड्ड्यांमधून प्रवास करताना वाहिलेल्या शिव्यांची लापली देखील बिनबोभाट त्यांना स्वीकारावीच लागणार आहे. त्याने देखील विसरून चालणार नाही. आता याला पर्याय काय? तर ज्यावेळी तुमच्या भागात रस्त्याचं काम चालू असते, दुरुस्तीचं असेल, नवीन असेल, त्यावेळी तिथला दर्जा तुम्ही तपासू शकताय. त्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्या रस्त्यासाठी निधी लावणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीला तुम्ही याविषयी विचारू शकताय. आता मी विचारा म्हटलो म्हणजे हे काय कोणाला शक्य नाही, कारण असं धाडस करणारं कुणीच नाहीये. पण बोलण्याचा प्रयत्न करा आणि नाही जमलं तर मात्र एक काम करा. त्या रस्त्यावर प्रवास करताना जर का खड्डा आला तर कुरकुर न करता निवांत प्रवास करा. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.